नमस्कार. काल आपण गहिनीनाथांचा जन्म पाहिला. या गहिनीनाथांचा जन्म बघत असताना गहिनीनाथ म्हणजे नवनारायणांपैकी एक. नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये मालू नरहरी यांनी गहिनीनाथांच्या बाबतीतल्या ज्या ओव्या रचल्या आहेत त्या फार सुंदर रीतीने आलेल्या आहेत. त्याच्यातला एक एक शब्द, एक एक अक्षर, एक एक ध्वनी जणू नाथांच्या या पवित्र कार्याचा एक फार मोठा मंत्र आहे. आणि म्हणे माय हो माय एक हा बाळ आहे वरदायक, नवनारायणातील एक करभंजन मिरविला, यांचे होता संगोपन, फेडील दृष्टीचे पारण, जगा माझी स्थूल वाते मान, पुत्र तुझा मिरवेल हा, म्हणशील हा होईल कैसा, कीर्तिध्वज मित्र जैसा, की देवकीचा हरी जैसा, वंद्य असे जगाते. माय मी काय सांगू गहन, या बाळाचे चांगुलपण, मूर्तिमंत ह्याचे सेवे कारण, कैलासपती उतरले ग, तयाची निवटून अज्ञान राशी, हा अनुग्रह होईल तयासी, आणून ठेवील निवृत्ती पदासी, निवृत्ती नामे मिरवीन. म्हणे हा अयोनी संभवला, जगा माझी सहजग मिरविला, परी अति गहन नाम याला, गहनी ऐसे देई का. यावरी आणिक सांगतो तुझसी, आम्ही जातो तीर्थ स्नानासी, उपरी फिरुनी 12 वर्षी, गोरक्ष बाळ येईल गे, तो याते अनुग्रह देऊनी, मायगे करील सनातन, परी तू आता जीवित्व लावणी, संगोपन याचे करी. यावरी बोले कौतुक सती, मी महाराजा योगपती, योगमूर्ती, बाळ ओपिले माझ्या हाती, परी संशय नसे, तुम्ही 12 वर्षे आला परतोनी, बाळन्या मजला गुणी, मग मी कैसे जननीपण, जगा माझी मिरवावे. मच्छिंद्रनाथ आणि ती माता यांच्यातला हा संवाद जणू जगताला सांगत होता की गहिनीनाथांचा हा जन्म म्हणजे निवृत्तीनाथांच्या शिष्यत्वाचं बीजारोपण होतं. निवृत्तीनाथांसारखे महान गुरु या महाराष्ट्राला मिळाले आणि ज्ञानेश्वरांसारखे शिष्य या जगताने बघितले. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर हे दोघं सख्खी भावंड, पण त्या भावंडांच्याही पेक्षा त्यांच्या नात्यात जडला होता गुरु शिष्याचा प्राण. म्हणून ज्ञानेश्वरी सांगत असताना पदोपदी ज्ञान माऊली निवृत्तीनाथांचाच उल्लेख करतात आणि निवृत्तीनाथ त्यांच्या अभंगातून पदोपदी गहिनीनाथांचा उल्लेख करतात आणि गहिनीनाथ आमच्या गोरक्षनाथांचा उल्लेख करतात. गुरुच्या नाव लागल्याशिवाय हा पंथच पूर्ण होत नाही आणि गुरुच्या नावातूनच त्याच्या त्या वाङ्मयीन मूर्ती ही उभी राहते. इतकं हे ज्ञानाची सांगर असणार साधनेचा हा पदमार्ग आपल्याला हेच सांगतो. जीवन हे सात्विकतेचं खाण आहे, मंदिर आहे. त्या मंदिरात तुमच्यातला अभिमान, षड्रिपूंचा नाश आणि गुरुतत्वाची उभारणी करा. त्याच्यातूनच ज्ञानाच्या या महामार्गावरून आपोआप तुम्ही जाल. असा हा नाथपंथाचा मार्ग वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन. या वारकरी संप्रदायाचा विषय आला म्हणून सांगते. आता आषाढी वारी जवळ आली. बातम्यांमधून ज्ञान माऊलीचे ही पाऊलं आता पंढरीकडे लागलेली. वारकरी संप्रदाय म्हणजे आनंदाचे डोई, आनंद तरंग. या आनंदात रममाण होताना मिळणारा आनंद हा वारकरी किती छान घेतात. म्हणजे ते बघताना असं जाणवतं की त्यांच्या शरीराला आणि त्यांच्या पंचेंद्रियाला फक्त एकच गोष्ट ठाऊक असते, विठ्ठल नाम, हरे राम हरे कृष्ण. प्रत्येकाच्या जीवातला शिव ते बघतात
आणि रस्त्यातून त्यांच्याबरोबर जाणाऱ्या प्रत्येकाला ते फक्त माऊली आणि माऊलीच म्हणतात ना. ही जगातली फार मोठी नाथ पंथातली जीव ब्रह्म सेवा आहे. नाही जाहिरात, नाही पैसा, नाही प्रसिद्धी, फक्त एकच हृदयातली साथ. मी माझ्या माऊली बरोबर चाललोय हो. एवढी मोठी उदात्त भावना आहे. आपल्या महाराष्ट्राला नाथपंथाचं मिळालेलं हे फार मोठं वरदान आहे हो. जसं आपण दुधातली साय वेगळी करू शकत नाही, साईचं दही वेगळं करू शकत नाही, त्या दह्यावर येणार ताक काढल्यावर ताकातलं लोणी वेगळं करू शकत नाही, आणि लोण्यातलं तूपही वेगळं करू शकत नाही. शेवटी सगळं एकच आणि एकच आहे ना. तसा हा आमचा नाथ संप्रदाय आणि तसा आमचा हा वारकरी संप्रदाय आहे. आषाढी सुरू झाली की हे सगळं डोळ्यासमोर भरा 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 चित्र यायला लागतं. खूप आनंदाचे जातात हे 21 दिवस. सगळेच जण या वारीत नाही हो सहभागी होऊ शकत, पण जरी प्रत्येकाला शरीराने नाही ना व्हायला जमलं, तरी तो आनंद आपण जेव्हा प्रसार माध्यमातून घेतो ना, तेव्हा सुद्धा अष्टभाग सात्विक भाव जागे होतात. आपलं मन त्या वारीतनं कधीच चालतं झालेलं असतं, एक पाऊल पुढे टाकत असतं. त्या पावलावर माऊली माऊली असं दिसत असतं. हेच नाथपंथाचं गुरु शिष्याचं फार अखंड आणि अभंग असा नातं आहे. आमच्या गहिनीनाथांचा जन्म झाला, त्या जन्मातून असा हा वारकरी संप्रदाय पुढे आला, आणि म्हणूनच आषाढीच्या वारीवर बोलावं असं वाटलं. आषाढीची वारी आता सुरू होईल, त्या वारीच्या अनुषंगाने आपण घेणारच आहोत. मधल्या काळात साहित्य संपदा हा एक फेसबुकचा एक फार मोठा ग्रुप आहे. वैभव धनावडे हे या ग्रुपवरचे मुख्य आहेत. तर त्यांनी मला सांगितलं होतं 21 दिवस आषाढी वारीवर तुम्ही बोलाल. म्हटलं हो, आनंदाने. आणि मग प्रत्येक दिवसातल्या वारीचा एक एक दिवस वारीचं एक एक पाऊल पुढे टाकत होता, आणि आनंदाच्या या प्रांगणातून जणू मी जात होते तेव्हा जाणवलं, अरे काय या मिथ्या जगाशी तू चढली जातेस. आणि ह्याची जाणीव करून देणारे गुरु असतात, आणि हीच जाणीव नाथ संप्रदायाने आपल्याला करून. अशा या गहिनीनाथांच्या जन्मानंतर आपण पुढच्या नाथांच्याही भेटीला येणार आहोत, आणि मच्छिंद्रनाथांच्या कार्यात समजून घेणार. बद्रिकाश्रमातून निघतानाच मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांच्या बरोबर एका छान शिवालयाच्या मंदिरात गेले. भगवान शंकरांना त्यांनी मनोमन वंदन केले, त्यांची स्तुती केली, स्तोत्र म्हटलं, आणि भगवान शंकरांना प्रसन्न केलं. अहो साक्षात मच्छिंद्रनाथ तिथे प्रार्थना करतात म्हटल्या शिवजी उभे राहणारच. आणि मग शिवजी त्यांच्या समोर उभे राहिल्यानंतर या मच्छिंद्रनाथांना खूप आनंद झाला. मच्छिंद्रनाथाने त्यांना साक्षात आलिंगन दिलं, गोरक्षनाथांना जवळ घेतलं, म्हणाले मच्छिंद्रा नाथजी, तुम्ही या गोरक्षनाथांना योग दीक्षा केली, सगळ्याचा अभ्यास करून घेतला, पण खरं सांगतो कितीही ज्ञान घेतलं बघा, प्रत्येक आजच्या तरुण पिढीने लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट. आज तुम्ही IT क्षेत्रात जा, मी का हे तुलनात बघते, हे फक्त कथा म्हणून आपल्याला मनोरंजन नाही करून घ्यायचे, आपल्याला अध्यात्माच्या या गुहेत शिरायचंच आहे. पण आजच्या या जागतिकरणाच्या विश्वात डिग्री मिळवून पदव्या मिळवून आपण मोठे झालो, ज्ञान मिळवून आपण किती मोठे झालो. गीतेच्या 16व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे आपण मोठ्या खानदानी घराण्यात जन्माला आलो, तरी भगवंताची उपासना आणि भगवंताची साधना आणि तपश्चर्या केल्याशिवाय तुमच्या आयुष्याची कृतकृत्यता होणार नाही.
त्यामुळे जीवनाचं सार्थक घ्यायचं असेल तर या नाथजींना सुद्धा 12-12 वर्ष तपश्चर्या करावी लागली. मग आजच्या तरुण पिढीने रोजचा एक 10 मिनिटाचा वेळ तरी आपल्या साधनेसाठी, गुरुमंत्रासाठी दिलाच पाहिजे. पण या लौकिक सुखाचं हे सुख टिकून राहावं आणि आपल्या जीवनाचा आत्मविश्वास वाढून जाऊन खरं जीवनाचं सत्य काय आहे हे आपल्याला समजण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी, नम्रता वाढवण्यासाठी, विवेक जागा करण्यासाठी आणि पुढे तरी आयुष्यात आपल्याला वाकावंच लागतं. त्याग आणि समर्पणा, श्रद्धा आणि भक्ती हे आयुष्याचे पिलर आहेत, जीवन जगण्याचे श्वास आहेत. हेच तुम्हाला उपासना शिकवते. आणि म्हणून आमच्या शिवजींनी मच्छिंद्रनाथांना असं सांगितलं की तुम्ही सगळं दिलं गोरक्षनाथांना, योग ज्ञान दिलं, तुम्ही त्यांना विद्या दिल्या, ज्ञान दिलं, त्यांच्या विद्येला धार यावी. शब्द बघा, लक्षात घ्या. त्यांच्या विद्येला धार यावी, ज्ञानाला बळकटी यावी, जीवनात कृतज्ञता यावी आणि नम्रतेला जगाच्या कल्याणाच्या उपासनेची बळकटी यावी. यासाठी कशाची गरज आहे हो? शिवजींनी सांगितलं त्याला तपश्चर्येची गरज आहे. तपश्चर्या शब्दच मुळात आपल्या मराठी साहित्यात जो आहे, मराठी भाषेत जो आहे, एवढा मोठा शब्द आहे तपश्चर्या. तप करा. मग हे कशाचं तप करायचं? आयुष्यात आपण शिक्षण घेण्यासाठी 25 वर्ष घालवतो, नोकरीतून पैसा मिळवण्यासाठी पुढे 30-35 वर्ष घालवतो, नंतर म्हणता म्हणता 60 येते. या सगळ्या ह्याच्यात या भगवंताच्यामुळे आज आपल्याला मानवी जन्म मिळालाय, जीवनाकडे बघण्याची डोळस वृत्ती मिळालीये. ते शांततेचं आणि समाधानाचं फळ आपल्याला हवं असेल तर त्याची पण तपश्चर्या नको का करायला? या आपल्या जीवनाच्या आयुष्याच्या एक एक आकड्यात परमेश्वराच्या तपसाधनेचा आकडा सुद्धा महत्वाचा आहे. कारण मानवी जीवनात जन्माला आल्यावर आपण कर्म करत राहतो. कर्माशिवाय जीवन शक्य आहे का मला सांगा? नाही ना. कर्माचा सिद्धांत हा कुणालाच चुकलेला नाहीये. आणि म्हणून गीतेत ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा बेलसर यांनी असं स्पष्ट सांगितलंय. काय सांगितलंय? की आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा याचं उत्तर भगवान श्रीकृष्णाने अतिशय छान दिले. ते काय सांगतात की ज्ञान मार्ग तुम्हाला दिले, शुद्ध बुद्धीने केलेला विचार, विवेक हे या ज्ञान मार्गाची उत्तर आहेत. आणि म्हणून ह्या विचारांचा मार्ग कसा असावा, त्याचा उगम कसा होतो, ते विस्ताराने ज्ञानेश्वरीच्या या 2ऱ्या अध्यायात के.व्ही. बेलसरे यांनी उत्तम रीतीने सांगितलं. त्यात त्यांनी काय सांगितलं? सांख्य योग सांगितला. आणि हे सांगताना ते असं म्हणतात की मानवी जीवनाचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर जन्म मृत्यू आहे, त्याचं चक्र चालू राहतं. म्हणून अर्जुना, आत्मा अमर आहे, देह जाणार आहे, तेव्हा याच्या फेड्यात अडकण्यापेक्षा कर्माचा सिद्धांत समजून घे. लाई हयात आये कजाले चलो चले, अपनी खुशी न लाये न अपनी खुशी चले. जीवनाने आम्हाला जाणलं, आम्ही आलो. मृत्यू आला आणि घेऊन गेला आणि आम्ही गेलो. या स्वतःच्या मर्जीने आम्ही आलो नाही आणि स्वतःच्या मर्जीने आम्ही जातही नाही. म्हणजेच काय? या जगाच्या नियंत्याच्या तोंडून ऐकावं ते योग्य विस्ताराने. म्हणून या गीतेतला प्रत्येक शब्द आपल्याला नाथपोटी वाचत असताना कर्म सिद्धांताची आठवण करून देतो. आणि म्हणून हा कर्माचा सिद्धांत जो आहे की या कर्म जन्माला आला आहे, तुला तुझं कर्म करावंच लागणार आहे.
त्या कर्माशिवाय तुझ्या पुढे कोणताही पर्याय नाही. म्हणून आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून केलेलं कर्म तू मला समर्पण कर. किती साधं सोपं, पण वागायला लागतं. की माणूस करतो का हो असं कर्म अर्पण? माझे मी पण कधीच सरून जात नाही. जे केलंय ते परमेश्वराच्या चरणी अर्पण करणं. परमेश्वर सदैव येऊन तुम्हाला लगेच तुमचं कर्म घेऊन जात नाही, पण त्याच्या ठिकाणी अर्पण करणं ही फार मोठी प्रोसेस आहे आयुष्यातली. ती माणूस नाही करत, आणि ती करता यावी म्हणून नाथांचं हे जीवन चरित्र समजून घ्या. तेरा तुझको अर्पण, हेच आमची नवनाथ पोथी शिकवते. नाथांची चरित्र वाचून आपल्याला त्यांच्या कथा समजतील, चमत्कार समजतील, पण हिंदू तत्वज्ञानाचा एक एक शब्द जो त्यांनी जीवनातून पेरलाय ना, हा समजून घ्या. जीवन कृतकृत्य होतं. आणि मग या कर्मयोगाच्या विवेचनातून या श्रीकृष्णाने माणसाला कर्म करता करता तुमच्या जीवनात काय महत्वाचं आहे तर नामस्मरण महत्वाचं आहे. त्याची तुमचा गुरुमंत्र महत्वाचा आहे त्याने सांगितलं. आणि याचा अभ्यास जर तू केलास तर तुझ्या लक्षात येईल की ते आपल्या आयुष्याचं करंट अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट आहे आणि फिक्स अकाउंट आहे. म्हणून मच्छिंद्रनाथांना या शिवजींनी हेच सांगितलं की आपल्या बुद्धीची झेप, या गोरक्षनाथांच्या बुद्धीची झेप एवढी मोठी आहे. तू त्याला एवढी ज्ञान दिलंयस, एवढी विद्या दिलेली आहे, पण या ज्ञानाला पुढे नेणार तपश्चर्या ही खूप आणि खूप महत्वाची आहे. त्यामुळे तू त्याला तपश्चर्येसाठी बसव. त्याच्या सर्व कला गुणांचं सार्थक होईल. गोरक्षनाथांवर आपले 40 अध्याय झाले की विशेष प्रकारे मी 2-3 एपिसोड बोलणार आहे. कारण त्यांच्या पुढे ना कितीही बोलावं शब्द तुटके पडतात. काय बोलायचे आहे पण बोलणार नाही. मंदिराच्या दाराशी भक्ती तोलणार नाही. दुरात आहे कोश किनाऱ्याला कधी लाभणार नाही. असा आमचा हा गोरक्षनाथांचा अध्याय, गोरक्षनाथांची तपश्चर्या. आणि या तपस्वी योगी पुरुषाबद्दल बोलणं म्हणजे रोमांच्या अंगावर उभे राहतात. आणि असं वाटतं थांबूच नाहीये. ही त्यांची स्तुती म्हणून नाही हो, सगळ्या कलागुणांनी, सगळ्या ज्ञानानी, सगळ्या विद्यांनी, सगळ्या विषयांनी परिपूर्ण असा एक प्रकाशमय ज्ञानाचा तपस्वी योगी साधू काय बोलायचंय ना. मेरुमणी आहे नाथपंथाचा. आणि हे सगळं त्यांना आज महाराज असे हे गोरक्षनाथ जे मच्छिंद्रनाथाने दिले, तेव्हा शंकराने त्यांना सांगितलं की अशा या गोरक्षाला तपस्वी होण्यासाठी तपश्चर्या करायला सांग. आज गोरक्षनाथांचा गुरु आदेश जसा गहिनीनाथांनी पाळला, तसा या मच्छिंद्रनाथांना शिवजींनी केलेला हा आदेश आमच्या गोरक्षनाथांनी पाळला. आणि खरोखर त्यांनी सर्व गुणांचं सार्थक होण्यासाठी गोरक्षनाथांना प्रभूच्या स्वाधीन एका चांगल्या सुमुहूर्तावर मच्छिंद्रनाथांनी बसवलं. त्यांना तपश्चर्येसाठी बसवलं. आणि ही तपश्चर्या करत करत गोरक्षनाथांनी कठीण पण गुरु आदेश प्रमाण तपस्या केली. आणि आपल्या जीवनाचं सार्थक असं केलं की गहिनीनाथांसारखा एक सुपुत्र, एक महान शिष्य, अनेक परंपरा या महाराष्ट्राला नाही तर या भारत भूमीला दिल्या. आदर्श गुरु, एक महान तपस्वी, ज्ञान योगाचा हा महापेरू,
सगळ्या या जगताला लाभला आणि ज्ञानात त्यांनी ठेवून आनंद सगळ्यांना दिला, तसा तुम्हा आम्हा मिळो ही सद्गुरु चरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. छान छान.